पहिला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपल्याला शिवपुराण वाचतोय आपण. आज दुसरा दिवस आहे. तर आपण ओम नमः शिवाय ओम याबद्दल बघितलं आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप करणारा साक्षात शिवस्वरूप होतो. 1 करोड जप करणारा ब्रह्मस्वरूप होतो आणि आपण 2 करोड जप करणारा विष्णू स्वरूप हे बघून वेदाच्या पारायणाने सुद्धा शिवप्रत प्राप्त होते. म्हणजे करोड जप करायची काही गरजच नाहीये. वेदांचं पारायण करायचं. हे काल वाचलं. धर्माचे 2 प्रकार आहेत. एक धर्म देहाच्या द्वारा आणि दुसरा धर्म द्रव्याच्या द्वारा आचरता येतो. द्रव्याच्या द्वारा यज्ञादी रूपाचा धर्म आचरता येतो. धनाने धर्म आणि तपाने दिव्यता प्राप्त होते. निष्काम कर्माने शुद्धी आणि शुद्धीने ज्ञात प्राप्त होते. निर्धन माणसाने नेहमी तपरूपी धनाचा संचय करावा. कुठलं धन आहे? तप. म्हणजे बघा, तप म्हणजे ध्यानच. त्या धनाचा संचय करावा. जो धर्म तीर्थ आणि तपामुळे प्राप्त होतो. जो धर्म तीर्थ आणि तपामुळे प्राप्त होतो. त्याने अक्षय सुखाची प्राप्ती होते. धन न्यायपूर्वक संग्रह करावे. यज्ञ, प्रतिग्रह, स्वच्छता, उदीनता, क्लेशरहित वृत्ती या गोष्टी विचारात घेऊन ब्राह्मणाने धनसंग्रह करावा. क्षत्रियाने बाहुबलाने धनसंग्रह करावा. हा धनसंग्रह करताना न्यायपूर्वक धनसंग्रह करावा आणि मिळवलेल्या धनाचे मनुष्याने 3 भाग करावे. एक भाग धर्मासाठी द्यावा, दुसरा भाग वृद्धीसाठी ठेवावा आणि तिसऱ्या भागाचा उपभोग घ्यावा. नित्य नैमित्तिक कर्म धर्मपूर्वक करावे. धनवृद्धी करताना कोणाला पीडा होईल असे करू नये. निषिद्ध व्यापारापासून धनवृद्धी करू नये. याचकाला आपल्या शक्तीप्रमाणे दान करावे. दान देण्याचे बोलून न दिल्याने जन्मजन्मांतरी त्याचे ऋणी राहावे लागते. बघा, आपण म्हणतो एवढे दान देऊ, तेवढे दान देऊ आणि जर आपण ते दान दिलं नाही तर जन्मभराचं त्यांचं, ज्याला आपण बोलून दाखवलेलं असतं की बाबा तुम्हाला मी दान देऊ, त्यांचं आपण जन्मभर ऋणी राहतो. म्हणून बोललेलं द्यायच. बुद्धिमान माणसाने दुसऱ्याचे दोष सांगू नये. विशेषतः दुसऱ्याचे ऐकीव दोष अथवा पाहिलेले दोष सांगू नयेत. मुनींनी श्री सुतांना विचारले, अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, गुरुपूजन त्याचप्रमाणे तृप्तीच्या बाबतीत आपण आम्हाला माहिती सांगावी. श्री सुतांनी मुनींच्या या प्रश्नाला उत्तर दिले की अग्नीमध्ये द्रव्याचे हवन करणे म्हणजे द्रव्ययज्ञ होय. ब्रह्मचर्याश्रमवासी पुरुषांनी समिधा आहारपूर्वक अग्निहोत्र केले पाहिजे. अग्नीत समिधाचे हवन हे ब्रह्मचर्य व्रत इत्यादींमध्ये करावे. जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत हा विशेष यज्ञ ब्रह्मचारी पुरुषांनी करावा. विवाह झाल्यावर 2 वेळा अग्निहोत्र करावे. ज्यांनी आत्म्यात अग्नीचे आरोपण केले आहे अशा वनवासी मुनींना थोड्याशा पवित्र अन्नाचे भोजनही अग्निहोत्र होय. उपासना अग्निसंधानाचे पालन योग्य प्रकाराने करावे. त्या अग्नीला वेदीत किंवा भांड्यात ठेवावे. कंटाळा आला तर उन्हातनं आल्यामुळं. अग्नीला आत्म्यात धारण करावे. राजभय किंवा दैवभय असेल तर अग्नी समिधात धारण करावा. अग्नीला सायंकाळी दिलेली आहुती संपत्ती प्राप्त करून देणारी आहे. सकाळी दिलेली सूर्याहुती आयुष्य वृद्धी करणारी आहे. दिवसा सूर्याने अग्नीत प्रवेश केला म्हणजे त्याला अग्नियज्ञ असे म्हणतात. रविवारचा स्वामी शिव, सोमवारची स्वामिनी दुर्गा, मंगळवारचा स्वामी स्कंद, बुधाचा स्वामी विष्णू, गुरुवारचा स्वामी यम, शुक्रवारचा स्वामी ब्रह्मा आणि शनिवारचा स्वामी शनिवारचा स्वामी इंद्र हे आहेत. देवयज्ञ कर्माच्या वेळी शुद्ध गृह फलदायक होय. घरापेक्षा गायीचे स्थान व त्यापेक्षा जलस्थानी याहीपेक्षा बेल, तुलसी, पिंपळ असलेले स्थान देवयज्ञाला युक्त होय. देवालय तीर्थाच्या ठिकाणी नदीजवळ सप्तगंगाच्या जवळ किंवा गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू इत्यादी सप्तगंगांचे स्थान
यज्ञ फलप्राप्तीला योग्य होय. सागराजवळ पर्वताच्या माथ्यावरचे स्थानही यज्ञाला उपकृत होय. चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळी यज्ञ करणे योग्य होय. बघा आता ग्रहण येतंय. काय काय लिहून ठेवा बरं का. मी तुम्हाला सांगितलं. काल आपण काय बघितलं ग्रहणाच्या वेळी करायचे? सांगा बरं मला. लिहून घ्या म्हटलं होतं. काय करायला सांगितलंय सूर्यग्रहणाच्या वेळेला काल? चॅट बॉक्स मध्ये टाका. मी काल तुम्हाला सूर्यग्रहणाच्या वेळेला काही लिहून घ्या म्हटलं होतं. इथे दिले पुराणात. काय करायचं? कोणी सांगेल का? चॅट बॉक्स मध्ये टाका. आपण नुसतं ऐकायचंय का? सांगता येईल का? शिवपुराण वाचायचे. बरोबर सविता मॅडम. तर आता इथे काय लिहिलंय? होम करायचं. मी तुम्हाला सांगितलंच आहे ना परवा. संकल्प पेरायचे. शिवपुराण वाचावे. करेक्ट. मग आता इथे काय दिलंय? आता कशाला सगळेजण लिहिताय पुराण वाचन? सांगितलं ना एक. इथे काय लिहिलंय ते पण लिहा. कारण सूर्यग्रहण येणार आहे. मी तुम्हाला दिलंय. रोगप्रदायक. चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या वेळी यज्ञ करणं योग्य होय. सूर्यग्रहणाच्या वेळी रोगप्रदायक असते म्हणून ते विष शांत करण्यासाठी स्नान व दान करावे. बघा, सूर्यग्रहणाची वेळ रोगप्रदायक असते म्हणून ते विष शांत करण्यासाठी स्नान दान करावे. श्री सुत म्हणाले, मी आता आपणाला प्रणवाचा अर्थ सांगतो. बघा आता प्रणव म्हणजे ओंकार. आता ओंकाराचा काय अर्थ दिलाय बघा बरं का. ओंकार कोण करतायत त्यांनी लिहून घ्या. प्रकृतीद्वारा प्रकट या जगाला तारण्यासाठी तो नौकारूप असल्याने तो प्रणवरूप होय. प्रणवाचा अर्थ बघा काय दिलाय. प्रपंच. प्रणव मधला प्र म्हणजे प्रपंच. न म्हणजे नाही, प्रपंच नाही. प्रणव. व म्हणजे तुमच्यात म्हणजे तुमच्या आत्म्यात प्रपंच नाही. प्रणवचा अर्थ बघा. हा अर्थ होय. प्रकृष्टतेने जप करणारा मोक्षदाता असल्याने याला प्रणव असे म्हणतात. मंत्रपूजकांच्या कर्मांना क्षीण करणारे दिव्य ज्ञान देणारा म्हणून हा प्रणव होय. बघा प्रणव मंत्रामध्ये केवढी हे आहे. मायारहित असल्याने प्रणवाला नूतन असे म्हणतात. प्रकृष्टतेपासून हा नवीन स्वरूप तयार करतो म्हणून पंडिता याला प्रणव म्हणतात. याचे स्थूल व सूक्ष्म असे दोन भेद आहेत. एकाक्षणव प्रणव म्हणजे सूक्ष्म प्रणव आणि पंचाक्षर प्रणव म्हणजे स्थूल प्रणव. सूक्ष्म स्वरूप अव्यक्त असून पंचाक्षर प्रणव व्यक्त समजला जातो. आता बघा सूक्ष्म स्थूल जसं आपण शरीर म्हणतो की सूक्ष्म शरीर स्थूल शरीर तसंच प्रणवाचं आहे. सूक्ष्म प्रणव स्थूल प्रणव. मग आता एकाक्षणव प्रणव म्हणजे सूक्ष्म व पंचाक्षर प्रणव म्हणजे स्थूल. आता उ म आपण म्हणतो ना म. तर म फक्त या 3 अक्षरांना दीर्घ प्रणव म्हणतात कारण आपण तो दीर्घ करतो. दीर्घ प्रणव हा योग्यांच्या हृदयात असतो. आऊम म्हणजे ओम म्हणतो आपण ओम औम ओम. या 3 अक्षरांना ऱ्हस्व प्रणव म्हणतात म्हणजे सूक्ष्म प्रणव. शिव व शक्तीच्या एकाकार होण्यातून मकार 3 तत्वांचे स्वरूप होते. शिव व शक्तीच्या एकाकार होण्यातून म्हणजे काय अर्थ आहे? शिव व शक्तीच्या एकाकार होण्यातून मकार 3 तत्वांचे स्वरूप होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा शिवतत्व आहे. आपलं 51% स्त्री तत्व आहे. 49% शिवतत्व आहे. मग या शिवतत्वाचं आणि शक्ती तत्वाचं 49% शक्ती तत्व आहे आपण लेडीज मध्ये. मग या शिव आणि शक्तीचं मिलन करायचं असतं आपल्या शरीरातल्या. मिलन म्हणजे काय तर ध्यान. ध्यानानेच म्हणून तर त्याला योग म्हणतात. ऍक्च्युअली योग शब्दाचा अर्थच आहे मिलन. योग म्हणजे मिलन. मग मिलन कशाच? तर शिवशक्तीचं मिलन. मग आपल्या शरीरातली जी शिव आहे
म्हणजे उजवी नाडी आहे आणि शक्ती म्हणजे डावी नाडी. डावी नाडी उजवी नाडी शिकलोय आपण शिवसुरोदय शास्त्रात. ह्यांचं मिलन करायचं. ते जे ध्यानातच होत. म्हणून सुषुम्नेत गेलं पाहिजे आपण ध्यान करताना. ध्यान करणं म्हणजे आपण मिलन घडतो. घडवतो मिलन आपल्यातल्या शिवशक्तीचं मिलन आपण घडवत असतो. मग काय होतं या शिवशक्तीचं मिलन केल्याने? आपण सुषुम्नेत जाऊ लागतो. मग खालची शक्ती जी आहे कुंडलिनीत मूलाधारात बसलेली, ती वर, वर, वर शिवाकडे जायला लागते. शिव इथे आहे. मग शिवाकडे जायला लागते आणि मग बघतो आपण किती अनुभव येतात. शक्तीचे अनुभव यायला लागतात. ती शक्तीच आहे ना जागृत होते. आणि मग हे मिलन बघा इथे सुद्धा शिव व शक्तीच्या एकाकार होण्यातून मकार तीन तत्वांचे स्वरूप होते. पृथ्वी, वायू, तेज, आकाश, जल आणि शब्द इत्यादी 10 दिशांच्या संबंधामुळे 10 पुरुष प्रवृत्त समजले जातात. जे संसारात प्रवृत्त आहेत त्यांनी प्रणवाचा जप केला पाहिजे. त्याचप्रमाणे निवृत्तीची इच्छा करणाऱ्यांनी दीर्घ प्रणवाचा जप केला पाहिजे. बघा म्हणजे मोक्ष पाहिजे नसेल तर दीर्घ ओम म्हणजे आपण करतो आपल्या ओंकार साधनेत. आपल्याला मोक्षही हवाय. आपण प्रापंचिक पण आहोत. पण आपण प्रापंचिक जरी असलो तरी आपलं उद्दिष्ट मोक्षाचं आहे म्हणून आपण तसा जप करतो दीर्घ. मॅडम शिकवतात 2, 3, 5 सेकंद तो. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रणवाचा जप केला पाहिजे. बघा त्यामुळे मी सांगते नवीन साधकांनाही ओंकाराला जोडायला सांगते. जुन्यांनाही जोडायला सांगते. एक अखंड साधना आपली काहीतरी चालू राहिली पाहिजे. अर्धा तास तर असतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रणवाचा जप केला पाहिजे. प्रणव रूप शंकराचे नेहमी जप व ध्यान करावे. म्हणजे तो प्रणव जो आहे ना ओम तो पण शंकरच, तोही शिवच. आपण बसतो शिवाला शोधत देवळात. कधी तुम्हाला कळणार मला कळतच नाही. एवढं मी जीव तोडून सांगते तरी तुम्हाला देवच दिसतो देवळच दिसतो. आणि तेच लिहिता तुम्ही. बाहेर या त्यातून. आपल्यातल्या देवाला, आपल्यातल्या मंदिराला जागृत करायचंय आपल्याला. ना की दुसऱ्या मंदिराला, ना की दुसऱ्या देवाला. एवढं शिकवलं तरी सुद्धा मंदिर काय डोक्यातून जात नाही. मूर्ती काय डोक्यातून जात नाही. नवीन असेल ठीक आहे. जुन्या लोकांनी कधी विसरणार? कधी आपल्यातल्या ह्याला जागृत करणार तुम्ही? क्रिया, तप आणि जप करणारे शिवयोगी 3 प्रकारचे आहेत. धन इत्यादी ऐश्वर्य आणि कर इत्यादी अंगांनी सेवा, नमस्कार इत्यादी क्रियांच्या द्वारा पूजन करणारे क्रियायोगी समजले जातात. पूजायुक्त भोजन करणारे, बाह्य इंद्रियांवर विजय प्राप्त करणारे, द्रोह इत्यादी विकारांपासून दूर राहणारे तपयोगी होत. वरील सर्व लक्षणे असलेले पण नेहमी जप करणारे व शांत स्वभावाचे जपयोगी होत. तप करणाऱ्यांनी जप करावा असे विधान आहे. नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. स्थूल प्रणव हे शंकराचे पंचाक्षरणाचे रूप मानले गेले आहे. आपण बघितलं स्थूल प्रणव, सूक्ष्म प्रणव. मग स्थूल प्रणव हे शंकराचे पंचाक्षर ओम नमः शिवाय म्हणजे स्थूल प्रणव झाला. पंचाक्षर जपाने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. या शब्दाच्या अगोदर ओंकार म्हणजे नमः शिवायच्या आधी ओंकार लावायचा. ओम नमः शिवाय. ओंकार लावून पंचाक्षर मंत्राचा जप करावा. गुरुची आज्ञा घेऊन चांगले वस्त्र परिधान करून जमिनीवर बसून शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशी जप आरंभ करावा व कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या दिवशीपर्यंत हा जप करावा. ओम नमः शिवाय. माघ व भाद्रपद हे 2 महिने या जपाला सर्वश्रेष्ठ मानले जातात. जप करताना एक वेळच भोजन करावे. इंद्रियांवर ताबा ठेवावा. मौन पाळावे. आपल्या पालनकर्त्याची व वडीलधाऱ्यांची नित्यप्रती शुश्रूषा करावी. सूर्य आपल्या किरणांच्या द्वारे ज्याप्रमाणे अपवित्रता नष्ट करतो, अशुद्धता नष्ट करतो, त्याप्रमाणे शंकराच्या दर्शनाने स्वात्वा रामत्व प्राप्त होते. अशा प्रकारे कृपा करण्यात विलक्षण शंकर अज्ञानाचा क्षय करतात. शिवज्ञानाच्या प्राप्तीमुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आत्मस्वरूपाची प्राप्ती होताच
मनुष्य सर्व प्रकारे कृतार्थ होतो. मुनींनी विचारले, हे श्री सुत, आपण आम्हाला प्रतिबंध व मोक्षाचे स्वरूप स्पष्ट करून सांगा. श्री सूत म्हणाले, मी बंध व मोक्षाचे उपाय सांगतो, ते नीट ऐका. प्रकृती इत्यादी 8 बंधनामुळे आत्म्याला जीव असे म्हणतात. या 8 बंधनापासून सुटका करून घेण्यालाही मोक्ष म्हणतात. या बंधनांना वश करून घेणे म्हणजेच मोक्ष होय. किती वेळा परत परत येते ते बघा. जीव कसा तयार होतो. बंधनात अडकल्याने आत्मेचा जीव होतो. बंधनात पडलेला जीव त्याचप्रमाणे त्यापासून मुक्त झालेल्याला मुक्त असे म्हणतात. अहंकार आणि त्याबरोबर पंचतन्मात्रा या सर्व मिळून 8 प्रकृती होय. या प्रकृती इत्यादी द्वारा देहामार्फत जे केले जाते ते कर्म होय. कर्मापासून पुन्हा देह या प्रकारे जन्म व कर्माचे चक्र नेहमी चालू असते. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे 3 देहाचे प्रकार होत. स्थूलाद्वारे व्यापार आणि द्वारा इंद्रियांचे भोग भोगले जातात. तिसरा जो कारण देह आहे तो जीवाच्या कर्मानुसार आत्म्याचा भोग भोगण्याचे निमित्त बनतो. पाप पुण्यरूप कर्मानेही सुख दुःखाची प्राप्ती होते. अशा प्रकारे हा जीव कर्मरूपी दोरीला वारंवार गुरफटला जाऊन 3 प्रकारच्या शरीरांनी युक्त असा तो चक्राप्रमाणे फिरत राहतो. चक्राचे हे फिरणे शांत करण्यासाठी चक्रकर्त्याची पूजा करावी. प्रकृती इत्यादी 8 चक्रांपासून भगवान शंकर निराळे आहेत. प्रकृतीपेक्षा निराळे असे ते महेश चक्रकर्ता होत. ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे जल पिऊन त्या वृक्षातून सर्वत्र जलाला पोहोचवितात, याप्रमाणे प्रकृती इत्यादीला वश करून शंकर त्या ठायी राहतात. सर्वांना वशीभूत करण्यामुळेच त्यांना शिव असे म्हणतात. तन्मात्रा, रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श. स्पर्श हो, बरोबर आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? सुषमा मॅडम म्हणजे काय ते मला नाही कळलं. तुम्हाला नाही, त्यातलं काय तन्मात्रा शब्द मॅडम ते ह्याच्यात अमृता मॅडम पण सांगितलं होतं ना तत्वबोधात. तेच सारखं रिपीट हा होतंय ना, म्हणून तर मी हसले ना. हा. आणि सुलक्षणा मॅडमनी पण हे सांगितलंच आहे ना. पुन्हा पुन्हा ते येतं म्हणून तर पुराणात सुद्धा खूप रिपिटेशन आहे. हो हो. ऍक्च्युली आपण ते शंकराचार्यांचा आत्मबोध, तत्वबोध हे सुद्धा पुराणात येतच आहे. पुराणातलं डबल सारखं फिरून फिरून तेच आहे, लक्षात घ्या. आघात 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 त्याच गोष्टींची. आपल्या सर्व ज्ञातेपणामुळे ते तृप्त व अनादिभूत आहेत. ते स्वतंत्र जागृत शक्ती आहेत. वेद त्यांच्या मनाच्या षड्गुण ऐश्वर्याचे पूर्ण ज्ञाता आहेत. तसेच शंकराच्या प्रसादानेही प्रकृती इत्यादींना वश करता येते. म्हणून शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे पूजन करणे योग्य होय. शिष्यमध्ये आपले गुण आरोपित करणाऱ्यालाच गुरु असे म्हणतात. विकररहित राजस गुणांना दूर करणारे, गुणातीत परमविद्या जाणणारेही गुरु रूप होत. गुरु म्हणजे शिवरूप होत. आपलंच आहे ना, आपण तेच मानतोय, हेच मानतो आपण. गुरु माझा शिव, शिव माझा गुरु आणि श्वास माझा गुरु, श्वास माझा शिव. विघ्नरहित त्याप्रमाणेच पूर्ण प्रकारे केलेले कर्म सफल होते. म्हणून सर्व कर्माच्या प्रारंभी गणेशाचे पूजन करणे उचित होय. पूजन म्हणजे ध्यान. लक्षात घ्या. उपनिषद असू देत, काहीही पुराण असू दे, भगवद्गीता असू देत, काही असू देत, पूजा म्हणजे ध्यान. त्या शक्तीची पूजा. त्या शक्तीची पूजा करत 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 शिवाकडे जायचं आणि मग शिवाची पूजा करायची. म्हणजे मिलन करायचं, म्हणजे योग करायचं, हीच पूजा. लक्षात घ्या. आता इथे म्हणून सर्व कर्माच्या प्रारंभी गणेशाचे पूजन म्हणजे त्या मूलाधाराचे पूजन. गणेश म्हणजे मूलाधार चक्र. मूलाधार चक्राचे पूजन. मूलाधारावर फोकस ठेवायचा. ऊर्जेला वर न्यायचं, शक्तीला वर न्यायचं आणि शिवाकडे तिला न्यायचं, हे पूजन. प्रत्येक वेळेला ओरडून ओरडून या सगळ्या ग्रंथातून सांगितले पूजनचा अर्थ. पण आपली जी शेपटी असते ना, ती वाकडी वाकडी वाकडीच असते. ती शेपटीला सरळ करायचे, पॅटर्न बदलायचेत आपले. नाहीतर बसा मग अजून एक युग या, पूजा करत 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 बसा आणि मग त्याला न्या ध्यानाच्या पूजेकडे. मग त्या जीवाशिवाचे मिलन करा. मग शक्ती शिव
साधना करत करत हजारो वर्ष तप करत 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 व्हा मुक्त मग. असं आहे. असं बोलल्याशिवाय इथे घुसत नाही काहींच्या. म्हणून असं बोलावं लागतं. जागे व्हा. विघ्नरहित त्याप्रमाणेच पूर्ण प्रकार केले गेलेले कर्म सफल होते. म्हणून सर्व कर्माच्या प्रारंभी गणेशाचे पूजन उचित होय. आपण गणेश जयंती, गणेश 10 दिवस गणपतीला पूजन कसं केलंय माहितीये सगळ्यांना. दुःखाचे मूळ व्याधी आणि व्याधींचे मूळ पाप होय. धर्मानेच पाप नष्ट होते असे शास्त्रांचे मत आहे. शिवधर्मात प्रदक्षिणेला सर्वात जास्त महत्व आहे. क्रियायुक्त जपस्वरूप ओंकारालाच प्रदक्षिणा असे मानले आहे. घ्या बस तो प्रदक्षिणा घालत आपण 11 काय ते पण चांगलंच आहे. त्याच्यातही शास्त्र आहेच आहे. काही नाही केलं तर निदान ते करा. पण ते जर करत असाल तर जरा वरती चढा पायरी. वरती चढायचे का नाही का तिथेच थांबायचंय. शिवधर्मात प्रदक्षिणेला सर्वात जास्त महत्व आहे. क्रियायुक्त जपस्वरूप म्हणजे ओंकार साधना जी चालली आहे ती. जपस्वरूप ओंकारालाच प्रदक्षिणा असे म्हटले. परत 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 म्हणा 21 वेळा म्हणा. प्रदक्षिणा मारा. प्रदक्षिणा मारा. कशाला प्रदक्षिणा मारा? जागृती, स्वप्नावस्था, सुषुप्ती, तुर्या हेच तर आपण 4 या स्वरूपात तर असतो आपण. आणि ह्या 3 स्वरूपाला कमी 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 करून तो मकार जास्त म्हणतो. म्हणजे सुषुप्तीत जास्त वेळ काढायचा आहे. मकार म्हणजे सुषुप्तीत. मला स्वप्नही पडत नाहीये. मी जागृत अवस्थेत सारखं काही कामही करत नाहीये. मी स्वप्न पण बघत नाहीये. मी गाढ निद्रेत. जे आपण ध्यानानंतर झोप काढतो ती सुषुप्ती आहे की नाही असा प्रश्न दिला होता. त्याचं उत्तर फक्त एकाने दिलेलं आहे. की तुम्ही त्यावेळेला आता तरी द्या बरं मला चॅट बॉक्स मध्ये. आपण ध्यान जे करतो त्यानंतर झोपलेली सुषुप्ती वाटते का? गाढ झोपून जातो. कसलंही भान नसतं आपल्याला. स्वप्न नसतात, काही नाही. वेगळी झोप होती आपली ध्यानानंतरची. प्रतिभा केंजळे मॅडम हो. नीता गुजर मॅडम हो. हा मग का सवय लावलीये? आहे का दुनियेत कुठं अशी सवय? असेल तर सांगा मला. दुनियेच्या जगभर ठिकाणी ध्यान चाललेत. कोणी सांगतं का झोपायला? लगेच ध्यान सोडतात. किती सुंदर करून घेते आपल्याकडनं ऊर्जा. अमूल्य काही गोष्टी आपण करतोय. आपण त्या सुषुप्तीत जास्त वेळ घालवतोय. मी तर म्हणते 9ला उठा, 10ला उठा, 11ला उठा. डबे करून ठेवा रात्री. सगळं करून ठेवा. कारण त्या ध्यान ऊर्जेने शरीरात जे काही घडतंय ते खूप अमूल्य आहे. अमूल्य. सुषुप्तीत जातोय आपण. म्हणजे मला जागृतीतली कामं नकोत, संसारिक कामं नकोत मला. मला संसारात रमायचं नाहीये. हे मायाजाळ आहे, हे तुरुंग आहे. पण माझं कर्तव्य मी करायचंय. मी आधी 4 वाजता, मी आज 3ला उठलीये. बघा कसं चाललंय. कालही तसंच चाललंय. या शिवपुराणामुळे ओढताण होतीये. मग हे होतं ना म्हणजे वेळच मिळत नाही. तुम्ही जाता आता बंद केलं की निघून. माझं 2 तास पुढं काम सुरू असतं. रेकॉर्डिंग करायचं, प्रोसेसिंग करायचं, युट्यूबवर टाकायचं. भरपूर वेळ लागतो. मग मी रिकामी होते. तर हे आपण करतो. मग इथे हे प्रदक्षिणा म्हटलेले आहेत. ती तुरीय अवस्था असते का? नाही. तुरीय अवस्था नाही. तुरियामध्ये तर काय असतं? अजून आपण उपभोगत नाहीये तुरीय अवस्था. तुरिया म्हणजे समाधी. काहीच नाही. आपण झोपलेलो असतो तरी पण आपलं स्वप्न नसतं. स्वप्नविरहित गाढ तृप्तीची झोप असते. तुरीय अवस्था म्हणजे 2 ओंकारातला पॉज. म्हणजे काहीच नाही तिथे. तुरीय अवस्थेत आपल्या काहीच जाणीवा नसणार आहेत. तुरीय अवस्था म्हणजे तो दुसरा कोणीतरी आपल्याला दिसेल. ती मंगल दुसरी आहे. मी नाहीये मंगल. मी मंगल नाही. हे ध्यानात होतं बघा कधी कधी. आपण शंकराचार्यांचं निर्वाण अष्टकमवर ध्यान केलं. त्यावेळेला 1-2 साधकांना तो अनुभव आला. तुम्ही समोर बघितलं स्वतःला.
आपण काही नीतिमंगल आहे, मी नाहीये. आपण ब्रह्मांचं स्वरूप बघतो, अनुभवतो. म्हणजे आपल्याला तुरीय अवस्थेत आपली कसलीच जाणीव नाही. सूक्ष्म शरीराची नाही, आपल्या कारण शरीराची नाही, इच्छांची नाही, काहीच नाही. म्हणून मग ते 4 अवस्था ओंकारातून घेते. काय म्हणताय मॅडम तुरीय अवस्था? नीता मॅडम काय म्हणायचंय? समाधी किंवा तुरीयावस्थेमध्ये आपल्याला काहीच कळत नाही, म्हणजे कधी ते लागते हा, आणि कधी त्यातून बाहेर येतोय, काही काय संवेदना नाही तेच येत त्याच्यात. तेच सांगते ना मी. हम्म. कारण ते म्हणतात की ती तुरीया असते का, तर नाही, ती सुषुप्ती असते, गाढ झोप असते. कारण हे बघा, तिथे कोणी आलं, समजा आता आपण सकाळी पहाटे झोपले, आलंय कोणी खडखड करायला, आपलं कळणार आहे ना खडखड होतीये का नाही कळणार आहे? आपलं जगत थोडस जागृत होईल ना, खडखड खडखड चाललंय. मग कशी काय बरं ती तुरीय अवस्था? आपण हे थोडस तुरीय अवस्थेला जायचा प्रयत्न करतो. तो कसा करतो आपण जायचा तुरीय अवस्थेला प्रयत्न? ज्या वेळेला हे 4 मी अवस्था ओंकारात शिकवते आणि त्याच्यावर ध्यान करायला शिकवते, ते जमलं नाही मागं लोकांना. सोडून दिला नाद, म्हटलं जाऊ दे. जसं शिव साधकांच्या ध्यानामध्ये तुम्हाला तो भैरवच कळत नाही. तो हेच कळत नाही तुम्हाला, शिवच कुठं आला कळत नाही. तुम्ही शिवाला सुद्धा 10 श्वास झाले, 12 झाले, 15 झाले म्हणता. श्वास जिथे श्वास विरहित अवस्था, श्वासही नाहीये तिथे, श्वासाची पण जाणीव नाही, काहीच नाही. तिथे तुम्ही म्हणता माझे 10 श्वास झाले शिवाचे. कसं काय? शिव पॉइंट म्हणजे काहीच नाही, श्वासच घेत नाही. येतही नाही, सोडतही नाही, काहीच नाही. तर अजूनही त्या त्या समजण्याला, आकलनाला अजून तरी कोणी 1-2 व्यक्ती सोडल्या तर पोहोचलेले नाही. त्यामुळे प्राणायाम करायला लावलेला आहे. आणि प्राणायामामुळे बरीच प्रगती झालेली आहे. तर या प्रदक्षिणा आहेत, ओंकाराच्या प्रदक्षिणा. म्हणूनच स्तवन करा. क्रियायुक्त जप स्वरूप ओंकारालाच प्रदक्षिणा असे मानले गेले आहे. जन्म आणि मरणाला मायाचक्र म्हणतात. शंकराचे मायाचक्र बलिपीठ समजले जाते. बलिपीठापासून प्रारंभ करून प्रदक्षिणेच्या क्रमाने 2 पावले चालून बलिपीठापर्यंत पोहोचवतात. नमस्कार करणाऱ्याला सुद्धा प्रदक्षिणा असे म्हणतात. बघा, गणपती आणि कार्तिक, तुम्हाला माहितीये ना स्टोरी? आई आणि वडिलांना प्रदक्षिणा मारायला लावल्या. मग नमस्कार करून नमस्कार करणाऱ्याला सुद्धा प्रदक्षिणा असे म्हणतात. वैदिक मार्ग आचरणारी पूजा भुक्ती मुक्ती देणारी आहे. वैदिक मार्ग आचरणारी पूजा, कळलं? मी सांगितलेली पूजा, वैदिक मार्ग आचरणारी पूजा भुक्ती मुक्ती देणारी आहे. शंकराचा नैवेद्य अग्राह्य समजला जातो. या मुनीच्या शंकेला उत्तर देताना श्री सुत म्हणाले की शंकराचा भक्त सदा व्रती व दृढ निश्चयी असतो. त्याने शंकराचा नैवेद्य भक्षण करण्याची अग्राह्य भावना मनातून काढून टाकावी. हा नैवेद्य भक्षण करणे योग्य असून तो पुण्यप्रद व सहस्त्र पुण्य देणारा आहे. ज्या घरात शंकराला नैवेद्य दाखवण्याची पद्धत चालू आहे ते घर पवित्र होय. म्हणजे तेच ध्यान, शंकराला नैवेद्य आहे, ध्यान 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 ध्यान. शिवाच्या पिंडीवर वाहिलेले द्रव्य अग्राह्य होय. बिल्व मुलाची पूजा शंकराला प्रसन्न करते. बिल्वाची फांदी घेऊन त्याची नवीन फांदी काढून त्याने शंकराची पूजा केली तर ती शंकराला आवडते. यात सुद्धा सायन्स. बेलपत्र जे वाहतो आपण, दूध वाहतो शंकराला, त्यातही सायन्स आहे. मी काल तुम्हाला सांगितलं, शंकराची जी पिंड असते महादेवाची, काळी असते आणि ते लिंगच आहे आणि प्रचंड शक्ती आहे तिथे, कारण ते शिवशक्तीचं मिलनच तिथे दाखवतं. आणि एवढी प्रचंड ऊर्जा, म्हणजे अल्फा बीटा गॅमा रेज त्या पिंडीतून बाहेर पडत असतात आणि हे रेज आपल्यावर परिणाम करतात. म्हणून आपण म्हणजे महिलांना तिथे प्रवेश नाकारलेला आहे. मग एवढे जर रेज बाहेर पडतात, एवढी जर शक्ती आहे, तर जेव्हा पुरुष जातात तिथे नमस्काराला, ते सुद्धा शक्ती पचवणं अवघड असतं. म्हणून ते दूध व्हायचं असतं, लक्षात घ्या.
प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. हे समजून उमजून ते केलं तर जास्त ते सगळं आपल्या आतमध्ये उतरणार आहे. मग दूध घालायचं, कारण दूध थंड आहे. बघा आपल्याला ऍसिडिटी झाली तर आपण दूध पितो. पित्त झालं की दुधाने क्षमन करतो. थंडीत आता उन्हाळ्यात बघा उष्णता लई होती, आपण दूध ताक पितो. म्हणजे गुण सुद्धा तो शीत आहे. आणि रंग बघा, ती काळी महादेवाची पिंड असते म्हणून पांढरा रंग आपण वापरतो. म्हणजे ह्यानी काहीतरी आपल्याला तिथल्या ऊर्जा शमन करतो आपण. म्हणजे जल हे करून किंवा अभिषेक सुद्धा करतो आपण. दुधाचा अभिषेक करतो, पाण्याचा अभिषेक. त्याला ते कारण आहे. एवढी स्फोटक ऊर्जा तिथे असते आणि मग ती कमी करायची, आपल्याला पेलवायची, म्हणून मग तो अभिषेक आहे. म्हणून अभिषेक घालायचा. आता बेलाच्या पानाचं सुद्धा सायन्स आहे. मी तुम्हाला शिकवलं, प्रत्येक झाडामध्ये आत्मे आहेत, चांगल्या चांगल्या. आणि मग स्पंदन आहेत. आंब्याच्या झाडाखाली ध्यान, अतिशय सुंदर ध्यान. आमचे गुरुजी म्हटले तेव्हा पिरॅमिड बांधलाय, तोही आमराईत बांधलाय. काय डबल नशीब आहे तुमचं. म्हणजे आणि मी तर म्हणते डबल नाही टिबल नशीब आहे. कारण सगळीकडे सागाची वृक्ष आहेत. एक सागाचं वृक्ष काय काय स्पंदन देतं. कोणाच्या तरी जैन धर्मातल्या एका स्त्रीचं तिथं हे झालेलं आहे एका सागाच्या वृक्षाखाली. मग एक साग वृक्ष जर एवढं स्पंदन करतो तर एवढं जंगलच आहे पिरॅमिडच्या इथे आपलं सागाच. आणि मग म्हणून मग ते जे बेलपत्र, बेलाची पानाची जी स्पंदन आहे त्याचं सुद्धा तेच सायन्स. आंब्याच्या पानाचं तुम्हाला व्हायब्रेशन दाखवले होते. जवळजवळ 3-4 दिवस त्यातनं ऑक्सिजन बाहेर पडत असतं आंब्याचं पान आपण काढलं तरी. म्हणून ते पान आपण याला वापरतो, आपल्या तोरणाला वापरतो, कलशाला वापरतो. ते सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीत ऑक्सिजन घेतोय आपण तिथून. वडाची पूजा ऑक्सिजन घेतोय, तुळशीची पूजा ऑक्सिजन घेतोय, आंबे लावतो तोरणाला ऑक्सिजन घेतो. हे शास्त्र शुद्ध ऋषी मुनींनी त्या तुम्हाला कर्मकांडाने समजून सांगितले. पण प्रत्येक गोष्टीत जर हे बघितलं आपण, शेवटी ऑक्सिजनच घेतोय. मग इथे सुद्धा बेलाचं पण तेच सायन्स आहे. बेल सुद्धा आपण त्या पिंडीवर वाहतो. त्या बेलाचं पण शास्त्र आहे. मला एकदा आता आठवत नाही, पण खूप छान सायन्स आहे. जसं आंब्याचं दाखवलं तसंच ते बेलाचं आहे. आणि मग हे शिवाच्या पिंडीवर वाहिलेलं द्रव्य अग्राह्य. आणि काहींना खूप सवय असते, देवळात गेलो हार दिलेला घ्या, मिळाला हार, घरात येऊन आपल्या देवाला काय घालतो, घरी काय आणतो, गाडीला काय घालतो, आपण सगळी निगेटिव्हिटी आणतो. लक्षात घ्या, तुम्हाला मी शिकवलं प्रत्येक वेळेला ऊर्जा चेक करायला लागा. सगळं लोकांनी तिथे स्वाहा केलेलं आपण आणायचं, म्हणजे जे अर्पण केले तेच घेऊन यायचं. खूप सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत त्या. प्रत्येक वेळेला आपण जाणून उमजून शास्त्र शुद्ध केलं पाहिजे. बिल्व मुलाची पूजा शंकराला प्रसन्न करते. बिल्वाची फांदी घेऊन त्याची नवीन फांदी काढून त्याने शंकराची पूजा केली तर ती शंकराला आवडते. आता तुम्ही शोधा जरा बेलाच्या पानातलं सायन्स आणि टाका ग्रुपवर. व्हिडिओ नाही टाकायचा, स्वतःच्या शब्दात टाकायचं, फॉरवर्डेड नाही. मी आजपासून फ्लावर रेमेडीचा क्लास सुरू केला, बॅच फ्लावर रेमेडी. तर 11 ते 1 तो होता, पहिलाच वर्ग झाला आज. तर त्याच्यात पहिल्यांदाच सांगितलं त्यांनी की ग्रुपला नमस्कार नाही, चमत्कार नाही, इमोजी नाहीत, परत तुमचं गुड मॉर्निंग नाही, बर्थडे नाही, काय नाही, आणि व्हिडिओ नाही, फॉरवर्डेड नाही, काही नाही. आपला विषय सोडून काही नाही, फक्त शंका आणि आपल्या विषयावर बोलायचं. पहिल्याच दिवशी सांगितलं. आणि काही म्हणजे ग्रुप बऱ्याच ठिकाणी ओपन नसतात, ते तुम्हाला सांगितलंय मी, ओपनही नसतं. तर हे आपण लक्षात घ्या. तर हे नाहीतर देताल व्हिडिओ पाठवून, हा व्हिडिओ तो व्हिडिओ, तुम्ही ऐका, तो तुमच्या शब्दात 2 शब्दात लिहा, मग व्हिडिओ पाठवा डिस्कशन ग्रुपवर. आपण जरा जे आपल्या जवळ आलंय ते आपण चिंतन करून आपल्यात ऍब्सॉर्ब करायचं असतं, म्हणून फॉरवर्ड करायचं नसतं. फॉरवर्ड करायचे आपले शब्द वापरून. तर ते शोधा. मला विसरलंय आता ते. एखाद्याला भोजन देतो, त्याला असंख्य माणसांना भोजन दिल्याचे फलप्राप्ती होते. बेलाच्या झाडाच्या खाली तो शिवभक्त भक्तिपूर्वक एखाद्याला भोजन देतो, त्याला असंख्य माणसांना भोजन दिल्याचे फल प्राप्त होते. रुद्राक्षाचे महात्म्य व भस्माचे महात्म्य काय
हे मुनींनी श्री सुतांना विचारल्यावरून ते म्हणाले की शंकराचे नामस्मरण करून भस्म लावणे व रुद्राक्ष धारण करणे ही गोष्ट त्रिवेणी सदृश्य महापुण्य. आता तुम्हाला मध्ये मध्ये रुद्राक्ष घाला म्हटलं होतं, मी पण घातलं होतं, पण रुद्राक्ष सुद्धा खूप हिट निर्माण करतं, लक्षात घ्या, खूप हिट. आणि मग ते घातल्यावर तुम्ही काही खाऊ शकत नाही, परत रात्री झोपताना ते धारण करू नये, बरेच त्याचे नियम आहेत. पापाच्या अग्नीने दग्ध झालेल्या मनुष्याने शिवनामरूपी अमृत पान करावे, त्याशिवाय त्याला शांती प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे दावानलाने वनातील वृक्ष भस्म होतात, त्याचप्रमाणे शंकराच्या नामप्रभावाने संपूर्ण पाप नष्ट होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हणजे ओम, यातल्या व्हायब्रेशनला फार महत्व आहे, म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये तो ओम असतो. भस्माचे 2 प्रकार आहेत. पहिल्याचे नाव महाभस्म, दुसऱ्याचे नाव स्वल्प भस्म होय. महाभस्माचे अनेक प्रकार आहेत. त्यात श्रोत भस्म, स्मार्त भस्म, लौकिक भस्म हे महाभस्माने प्रमुख 3 प्रकार होत. तसेच अल्प भस्माचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. श्रोत व स्मार्त भस्म ब्राह्मणांनी उपयोगात आणावे, अन्य लौकिक भस्म उपयोगात आणावे. अन्य लोकांनी लौकिक भस्म उपयोगात आणावे. ब्राह्मणांनी भस्म धारण करताना मंत्र म्हणावा, तसे अन्य जनात भस्म धारण करताना मंत्र म्हणणे आवश्यक नाही. रानशेनीपासून तयार झालेल्या भस्माला आग्नेय असे म्हणतात. त्रिपुंडाचे हेच द्रव्य होय. भस्म हेच द्रव्य होय. विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म वापरावे. जाबाल उपनिषदात सांगितलेल्या अग्निर इत्यादी मंत्रांनी भस्म पाण्यासह 7 वेळा शरीरास लावावे. भस्माने स्नान केल्याशिवाय षडाक्षर मंत्राचा जप करणे योग्य नाही. भस्माचे त्रिपुंड लावून विधीपूर्वक जप करावा. कोणत्याही वर्णाच्या माणसाला भस्म धारण करता येते. आपल्या शरीरास भस्म स्नानामुळे जेवढे कोण लागतात तेवढे शिवलिंग आपण देही धारण करतो. बघा भस्माचं महत्व किती आहे, म्हणून ते साईबाबा उदी द्यायचे. त्या उदीमध्ये सुद्धा तेवढीच शक्ती असायची, अजूनही आहे. ज्ञान व अज्ञानाने धारण केलेला अग्नी जसा दाहतुल्य असतो, त्याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान यांनी धारण केलेले भस्म मनुष्याला पावन करते. भस्म कसलं बघा, ज्ञान व अज्ञानाने धारण केलेल्या अग्नी जसा दाहतुल्य असतो, त्याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान यांनी धारण केलेले भस्म मनुष्याला पावन करते. भस्महीन मस्तक शिवाय लयहीन ग्राम ईश्वर पूजा रहित व शिवाश्रयहीन विद्या या सर्व गोष्टी धिक्कारयोग्य होत. भस्म स्नानाला परमतीर्थ समजावे. भुवईच्या मध्ये व खाली त्रिपुंडी कपाळी लावावे. मध्यमा आणि अनामिकांनी मध्यात प्रतिलोमाने, म्हणजे आलिका मुद्रा बघा, अनामिका ही अनामिका, करंगी शेजारची अनामिका आणि मध्यमा आणि अनामिकांनी मध्यात, या 2 बोटांनी मध्यात प्रतिलोमाने अंगठ्याच्या द्वारा ओढलेली रेखा त्रिपुंड होय. म्हणजे आकाश मुद्रा घेतली. त्रिपुंड प्रथम रेखेचे देव महादेव होत, दुसऱ्या रेखेचे देव महेश्वर होत, तिसऱ्या रेखेचे देवता शिव होत. शंकराचे नाव घेऊन त्रिपुंड धारण करावे. हे पुढील 16 ठिकाणी लावावे. ओपनिंग, ब्रह्मांडातले ओपनिंग, डोळे, कपाळ, कंठ, खांदे, ओपनिंग 1, भुजा, कोपरे, मनगटे, हृदय, बेंबी, दोन्ही पार्श्व भाग, त्याचप्रमाणे पाठीला ते लावावे. शंकराचे स्मरण करून ओम नमः शिवाय मंत्राने त्रिपुंड लावावे. रुद्राक्ष शंकराला अत्यंत आवडते. शंकराने लोकोपकारासाठी रुद्राक्षाचा महिमा प्रथम भगवतीला सांगितला होता. रुद्राक्ष श्वेत, तांबडे, पिवळे, काळे अशा प्रकारचे असू शकतील. आवळ्याप्रमाणे मोठे असलेले रुद्राक्ष हे श्रेष्ठ होय. बोराप्रमाणे असलेले रुद्राक्ष हे मध्यम प्रतीचे होय. माझ्या मिस्टरांचा एवढा रुद्राक्ष आहे असा गळ्यात, गौरी शंकर येतो असं गिफ्ट दिलाय त्यांना, गौरी शंकर. परत तिथे शिवशक्ती चाली बघा. रुद्राक्ष हे अदम होय. आवळ्याच्या फळासारखे असलेले रुद्राक्ष संपूर्ण अरिष्ट शमन करणारे असते, तर गुंजेसारखे असलेले रुद्राक्ष सर्वार्थ साधक होय. समस्निग्ध दृढ स्थल काटे असलेले रुद्राक्ष शुभ कामनाप्रद असते. कीटकांनी खाल्लेले, छिन्न विछिन्न झालेले, काटे नसलेले, गोलाकार नसलेले,
छिद्रयुक्त असलेले रुद्राक्ष ताज्य होय. ज्या रुद्राक्षात आपोआप छिद्र निर्माण झाले असेल ते उत्तम होय. मनुष्याने ज्याला छिद्र पडले आहे असे रुद्राक्ष मध्यम होय. मनुष्याने छिद्र पाडलेले मध्यम होय. शंकर रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य रुद्र स्वरूप होऊ शकतो. मद्य, मांस, लसूण, कांदा, भाकरी इत्यादी गोष्टी रुद्राक्ष धारण करणाऱ्याने सेवन करू नये. रुद्राक्ष सर्व वर्णाच्या लोकांना धारण करता येते. रुद्राक्ष धारण करणारा जीवनात आरोग्यपूर्ण राहतो. त्याला अकाली मृत्यू येत नाही. ही विद्वेश्वर संहिता श्री सूतांनी मुनींना कथन केली आहे. आता मी आज बास करणार आहे कारण मला फार कंटाळा आलाय. आता उद्या आपण घेऊ रुद्रसंहिता. रुद्रसंहिता सृष्टीखंड हे घेऊ. कोणाकडे असेल तर त्यांनी वाचायला मदत केली मला तर चालेल. शिवपुराण आहे का बघा, नसेल तर आणा. फार छोटं पुस्तक आहे, मला जरा मदत होईल. कारण मग मला आता सकाळची कुठं पीपीटी करून झाली. खूप वेळ लागतो, तुम्हाला कल्पना येणार नाही. परवा मला जायचं होतं शाळेमध्ये कार्यक्रमाला, तर तेव्हा मी म्हटलं की हाकिरी मुद्रा घेऊ. आणि आता शाळेत कार्यक्रम घेणाऱ्यांसाठी मला मदत करायची ना, ते व्हिडिओ मी टाकणार आहे युट्यूबवर. मग हाकिनी मुद्राचं मी रेकॉर्डिंग केलं, तुम्हाला दाखवेल उद्या. आणि नो कॉपीराईट म्युझिक येते, तरी कॉपीराईट येतं. टाकलं सगळं घाईत शाळेत जायच्या आधी, तर कॉपीराईट आलं त्याला. अलीकडं असंच होतंय बघा, युट्यूबवर जसं फसव न्यूज चालतात ना, सगळ्या काही वाटेल ते सांगतात, काही पण थोडताण सांगतात, तसंच नो कॉपीराईट म्हणतात. घ्यायचं, रेकॉर्डिंग करायचं आणि मग ते असं कॉपी आली त्याला. सगळं म्युझिक काढलंय. तुम्ही बघा, कदाचित असेल सुदर्शन पिरामिडच्या युट्यूबवर, आहे का बघा बरं ते म्युझिक. ते हाकिनी मुद्रा आहे का बघा. मग सगळं ते म्युझिक निघूनच गेलंय, नुसतीच मी बोलतेय. असेल तर बघून मला सांगा कसं वाटतंय ते. मुलांना तर म्युझिक नको का, ते झालं. मग आता आज सुवर्णा मॅडमला जायचं होतं, सविता मॅडम हो म्हटल्या. मग त्यांचंही चाललं, काय घेऊ कसं घेऊ सुवर्णा मॅडमचं. मग त्यांच्यासाठी मी आज आपला कार्यक्रम झाला ना, 2 रेकॉर्डिंग केले. परत ज्ञानमुद्रा केली. आणि परत आता ज्ञानमुद्रा आधी केलेलीच आहे की, ते हे बिनॉरल बिट्स मध्ये बुद्धिवर्धनाचा शाळेत कार्यक्रम घेतला, तो होताच माझ्याकडे ज्ञानमुद्रा. पण ते बिनॉरल बिट्स परत कॉपीराईट आहे म्हणून परत आज कार्यक्रम झाला सकाळी. एक कण मला झोपायला मिळत नाही काही वेळेला. आणि ते ज्ञानमुद्रा केली, ते काही झालीच नाही रेकॉर्डिंग नीट. तो सरफेस प्रो वापरला, साऊंड चांगला आहे म्हणून. त्यात ते म्युझिक असतं, तुम्हाला माहिती की मध्ये आता कार्यक्रमाला कसे मग ऐकायलाच येत नव्हते, तसंच ते झालं. परत दुसरं रेकॉर्ड केलं, ते पण नाही मला आवडलं. असं मी सकाळचा 1-1.5 तास काय केलं, 2 व्हिडिओ रेकॉर्डिंग, ते वायाच गेलेले आहेत. आता उद्याचं मला आता इथून पुढं करायचंय. रेकॉर्डिंग नाही, पीपीटी पण करायच्यात, लक्षात घ्या. नाही तर मग ते आपलं हे जे आहे चिन्मुद्रा, चिन्मय मुद्रा, यात आणि हाकिनी मुद्रा, यात मॅडम एक महत्वाचे विचारू. विचारा की. हा, ते सकाळी तुम्ही म्हटलात ना, ते असे हातात बोटात बोट घालून तुमची ती आवडती मुद्रा, त्याचं नाव काय म्हणलात? ग्रंथिता मुद्रा. हा, ते मी ही माझे ग्रंथिता मुद्रा. तर ती माझी जेव्हा मी एकटी करते ना घरी मेडिटेशन, त्यावेळेला ऑटोमॅटिक अशी होते. आता त्याचं नाव तुमच्याकडनं आत्ता कळलं, ऑटोमॅटिक आपण होते. आनापानसती ध्यानात हीच करतोय ना पहिल्यापासून. हम्म, हम्म, तुम्हाला जे ध्यान शिकवलं ते हेच, यांनी सगळी ऊर्जा लॉक होत. आणि हे हम्म. तुम्ही असं पण ठेवू शकता, हो असंही ठेवू हो. शकता, हम्म. कसंही ठेवू शकता. आणि काही मग वेळ. ती आपोआप सुटते. हा, हे येस, बघा, एक्झॅक्टली. मी सांगितलं हो. ऊर्जेचं सगळं काम केलं, आता तिला निगेटिव्ह फेकायचंय की हम्म. सगळं लगेच आपोआप ते सुटते, की लगेच असं होतं, की लगेच असं होतं. म्हणून ते ऑटोमेशन ही शक्ती करत असते. शक्तीला सगळं कळतं, आपोआप कळतं. त्यामुळे ही अनुभूती घेणं फार महत्वाचं असतं. तुम्ही दिसण्यावर काय दिसलं ह्याच्यात अडकू नका. जे काही लोक लिहितायत ना, मला हे दिसलंय, ते दिसलंय, मग त्याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. दिसणं हे काय खरं नाही. आता तुमच्या स्टेजला दिसतं, दिसत नाही असं नाही, दिसणार पण आहे. नाही, तुम्ही एकटे नाही, बरेच जण आहेत. त्यामुळे मी बऱ्याच जणांना सांगत सांगत आलंय. कारण दिसणं हे मॅनिप्युलेशन्स असतं, आपल्या सबकॉन्शियस मध्ये पेरलेलंच सगळं येत असतं. आणि दिसणार आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारला होता मागच्याला, काल तर मला डोळे मिटले ना, की पूर्ण असं आपण जे थोडस हे होतं ना, तसं. आता हे बघा मागं कसं आहे, प्रकाश नाही, प्रकाश नाही,
म्हणजे एखाद्या पातळ बटर पेपर मधनं बघितल्यावर कसं दिसेल तसं मला दिसायला लागलं होतं. थोडं थोडं. म्हणजे काहीतरी असं दृश्य हे व्हायला लागलेत. होणार पण आहे, आपण बघणार पण आहोत. पण आत्ता जे ध्यानात दिसतंय हे ते बघायचं नाही. असं शाश्वत जे फिजिकल होतंय ना, ते बघायचं. ध्यान झाल्यानंतर काय बदल होतोय तो बघायचा. तो अनुभवात आता ते फोकस करायचा. म्हणजे ते सगळं घडेल, शाश्वत घडेल. दिसण्यात बघत गेलो की अडकणार आहात तुम्ही. अडकलं की ध्यान होणार नाहीये. म्हणणार आज काही ध्यान नाही झालं, आज काही दिसलं नाही. असं नको व्हायला. तसं कुठल्याच अनुभवात अडकायचं नाही. कुठल्याच अनुभव चांगला, कुठलाच अनुभव वाईट असं काही म्हणता येत नाही. पण थोडं थोडं का अडकू नये म्हणून आपण फोकस बदलायचे आपले. तर ते ग्रंथिता मुद्रा. तुम्हाला म्हटलं होतं आज मी करून बघा. ठीक आहे चला. काय दिले चॅट बॉक्स मध्ये एवढं सगळ्यांनी? कोणाकडं आहे का शिवपुराण? ठीक आहे चला आहे धन्यवाद मॅडम सगळे. माझ्याकडे, पण शिव वा महापुराण आहे ते खूप मोठं आहे. हो का ते नको. हो, आता तुम्ही जे सांगितलं ना ते एक 7-8 याच्यात सारांश निघतोय. हम्म. नाही म्हणून तर मग ते पुराणं खूप मोठी मोठी आहेत माहिती का? खूप मोठी आहे. हो. आणि ते आपलं काही एवढं आपल्याला काय करायचंय? आता तुम्ही बघितलं का काय आहे त्याच्यात? वाचा तुम्ही तुमचं वाचा. हे वाचते ना मी मधून. हम्म. हो, वाचते. थोडस लिहून पण पिरॅमिड काढते. मध्ये घेऊन या आता हा, रविवारी. घेऊन येणार आहे त्या दिवशी. तुम्हाला तुमचं ते दाखवायला आणणारच आहे. हा, नाही त्या दिवशी. वाचायचं तिथे पिरॅमिड मध्ये वाचायचं. मी हा, सांगते वाचू ना बऱ्याच आपण. जणांना की हो, हो. पिरॅमिड मध्ये येताना असं काही वाचन घेऊन येत चला. जसं चार्जिंग चालतं तसं ग्रंथही आणायचे. वाचायचं थोडं. ग्रंथ तिथे वाचणं फार महत्वाचं असतं. ठीक आहे चला. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. थँक्यू. भेटूयात उद्या सकाळी.